लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। द युवा पत्रकार संघाचा पुरस्कार 2025 सोहळा संपन्न। द युवा पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमेस हार घालून झाली। या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष जीवन मोहिते यांनी केले। त्यानंतर द युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार सर यांनी युवा पत्रकार संघाची माहिती ओळख करून दिली। या पुरस्कारावेळी निलेश तांबे सातारा तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, नितीन तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा, संदीप भिंगारे बाल विकास प्रकल्प अधिकारी सातारा, शशिकांत गोळे पोलीस उपनिरीक्षक सातारा, दीपाली खोत अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, रुपाली सावंत द युवा पत्रकार संघ महिला राज्य अध्यक्ष, शिवाजीराव महाडिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, अन्सार शेख संस्थापक अध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र, जीवन मोहिते द युवा ग्रामीण पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष, महेश यादव द युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष व इतर पत्रकार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये साहित्यरत्न, क्रीडारत्न, कृषीरत्न, उद्योगरत्न, आरोग्यरत्न, समाजरत्न, सरपंच रत्न, शिक्षण रत्न अशा समाजामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। लालासाहेब माने पाटील, लोकराष्ट्र। त्या पद्धतीनं सर्व टीम, सर्व पदाधिकारी, पुरस्कार प्राप्त सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सातारा यांच्या वतीनं गेल्या 2-3 वर्षापासून जीवन सरांनी असं सांगितलेलं आहे, आम्ही प्रशासनाच्या व्यतिरिक्त समाजाशी जी नाळ जोडलेली आहे यासाठी काम प्रामुख्याने केलेलं आहे। याच्यामध्ये कोविडमध्ये ज्या एकल महिला आपल्या झालेल्या होत्या, जवळजवळ सातारा तालुक्यातील 110 महिलांना आपण स्वयंरोजगाराची साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत। याच्यामध्ये बिंग व्हॉलंटियर संस्था पुणेचे NGO आहे, या NGO मार्फत जवळजवळ 15 ते 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून शासनाच्या व्यतिरिक्त या एकल महिलांना स्वयंरोजगाराची साधन उपलब्ध करून दिली आणि सातारा तालुक्यातील 110 महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आम्ही NGO मार्फत सहकार्य केलेलं होतं। ज्या अंगणवाडी सेविका होत्या याच्यामध्ये जवळजवळ 65 अशा होत्या की त्या विधवा होत्या, त्यांच्यासाठी हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम आम्ही केलेला होता। अनेक जे उपक्रम आहेत, अंगणवाडी सेवेसाठी क्रीडा स्पर्धा, ज्याच्यामध्ये अगदी 60-60 वर्ष झालेल्या महिला सुद्धा क्रिकेटची बॅट घेऊन मैदानावरती खेळताना दिसून येत होत्या। म्हणजे त्यांच्यासाठी आणि ते करण्यामागचा उद्देश काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहित असणं गरजेचं आहे। सर आणि मी पत्रकारितेच्या संदर्भामध्ये अहमदनगरमधील सारडा कॉलेजमध्ये आम्ही दोघांनी बरोबरच पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि तेव्हापासूनच त्या कामाची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली। तेव्हापासून सरांचा एक उद्देश होता की पत्रकारिता क्षेत्रामध्ये अभ्यास करून या महाराष्ट्राला एक नवीन विचार आपल्याला द्यायचा आहे, एक सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणवादी चळवळ आपल्याला या महाराष्ट्रामध्ये उभी करायची आणि तो संकल्प घेऊन सरांनी 2023 मध्ये या संस्थेची स्थापना केली आणि महाराष्ट्रामध्ये एक झंझावत असं काम सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रातील जवळजवळ आता 25 जिल्ह्यामध्ये ही संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते। पोलीस आणि पत्रकार हे दोघंही मित्र आहेत। पत्रकारिता हा जरी लोकशाहीमधील चौथा स्तंभ असला, परंतु इतर 30 स्तंभाबरोबर आपल्याला काम करायचंय याचं भान पत्रकारांनी ठेवलं पाहिजे आणि पत्रकारिता आणि पोलीस यांनी जर मैत्रीचा हात एक दिला
आणि काम केले तर निश्चित प्रकारे चांगलं काम होतं, समाजामध्ये सामाजिक परिवर्तन व्हायला मदत होते, समाजाच्या अडीअडचणी दूर होतात. पत्रकारिता म्हणजे तरी काय असतं? समाजाची वकिली शासनाच्या दरबारात करणे म्हणजे पत्रकारिता. आणि आपल्याला तेच करायचे. समाजाचे प्रश्न जे आहेत, वंचित लोकांचे जे प्रश्न आहेत, ज्या लोकांवरती अन्याय झालेला आहे, ज्या लोकांनी अन्याय केलेला आहे, त्यांच्या विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणे आणि त्या माणसाला, त्या वंचित घटकाला समाजामध्ये न्याय मिळवून देणे म्हणजे पत्रकारिता. पत्रकारितेची शाही बऱ्याचदा असं होतं की समाज माध्यमामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात की पत्रकारांची शाही विकली गेलेली आहे. सगळ्याच पत्रकारांची विकली गेलेली नाही. स्वाभिमानी जे पत्रकार आहेत ते असे काम कधी करीत नाही आणि जे पत्रकार समाजासाठी काम करतात ते निरंतरपणे काम करीत असतात आणि त्यांचं समाजामध्ये लोकांना गरज आहे. आता महाराष्ट्रामध्ये कितीतरी चांगले चांगले लोक आहेत ज्यांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे सुद्धा पत्रकार होते. त्यांनी सुद्धा एक सामना नावाचा पेपर काढला. महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळ उभी केली आणि त्यांचा जो पत्रकारितेचा जो प्रवास होता तो कुठे जाऊन पोहोचला. बाळशास्त्री जांभेकरांनी या ठिकाणी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली आणि आपण ती पुढे नेण्याचं काम करतोय. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे पत्रकारितेचं जाळं पसरलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला काम करायचं. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.